ओके. सो आजच्या सेशनमध्ये आपण प्री इंजिनियर बिल्डिंग चेक करणार आहे. आता प्री इंजिनियर बिल्डिंग करता बेसिकली टेपर्ड सेक्शन यूज केले जातात आणि जशी काही बेंडिंग मोमेंट असेल त्यानुसार सेक्शनची साईज कमी किंवा जास्त केली जाणार आहे. सो प्री इंजिनियर बिल्डिंगचा सेटअप क्रिएट करण्याकरता फर्स्ट ऑफ ऑल आपण फ्रंट व्ह्यूला येतोय. त्यामध्ये बीम ग्रिड ऑन केलंय आणि सिम्पली इथे एक आपण नोड ऍड करतोय आणि एक 8 मीटरची हाईट त्यामध्ये आपण कन्सिडर केली आहे त्या कॉलम सेक्शनची. ओके. तर हा झालाय तो क्रिएट. त्यानंतर हा जो काही बीम सेक्शन आहे तो आपल्याला फ्रंट साइडने मल्टिपल 4 सेक्शन मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. सो इथे आपण ट्रान्सलेशनल रिपीट म्हणू, म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हर्टिकल मेंबर आपल्याला 4 हवे. एक्स ऍक्सिस नंबर ऑफ आयटम्स आपण 4 कन्सिडर करतोय आणि त्यातलं स्टेप स्पेसिंग जे आहे ते आपण नियर अबाउट 9 मीटर कन्सिडर करतोय. ओके. तो 9 मीटरच्या ऐवजी आपण थोडं त्याला कमी करून घेऊया. ओके. 9 मीटर असतो. 9 मीटर त्याला तसं कन्सिडर केलंय. लिंक स्टेप करण्याची गरज नाही. ओके करूया. सो हे झाले ते सेक्शन क्रिएट. तर इथे नियर अबाउट याचा जर डिस्टन्सचा विचार केला तर युटिलिटीज मध्ये नोट टूल्स मध्ये इथे आपल्याला नोट टू नोट डिस्टन्सचा ऑप्शन भेटतोय. सो इथे 9 मीटर, 9 मीटर, 9, नाही हे आपण रिमूव्ह करण्याकरता सिम्पली इथे आपण नोट डिस्टन्स मध्ये रिमूव्ह नोट टू नोट डिस्टन्सला क्लिक करूया तर ते रिमूव्ह जाणार आहे. त्यानंतर इथे आपण नोड कर्सरने हा नोड सिलेक्ट करतोय आणि याला इथे आपण हाईट देऊन टाकतोय. तर साधारणतः याचा स्लोपचा जर आपण विचार केला तर 1:10 और 12चा आपण कन्सिडर करू शकतो स्लोप. तर इथे मी 1:10चा स्लोप कन्सिडर करतोय. तर यामध्ये जिओमेट्रीमध्ये ट्रान्सलेशनल रिपीटला आपण क्लिक करूया. वाय ऍक्सिसला जायचंय समथिंग. आता हे 8 मीटर आहे तर इथे आपण 0.8ची त्याला हाईट देऊन टाकली. लिंक स्टेप नाही करत मी, फक्त इथे आपण किंवा लिंक स्टेप करून टाकूया. ओके केलंय. तर हा इथे नोड क्रिएट झालाय. नेक्स्ट पण इथेच आपल्याला ऍड बीमला जायचंय. सो सिम्पली आपण इथे ऍड बीमला क्लिक करतोय. या पॉईंट पासून सिम्पली इथे, या पॉईंट पासून इथे, याप्रमाणे आपण हा बीम इथे ऍड करून घेतलाय. आता याच नंतर हा जो सेक्शन आहे तो आपल्याला मर्ज करून घ्यायचा आहे. तर आपण इथे मर्ज बीमला क्लिक करून त्याला मर्ज करून घेतलं किंवा आपण थोडी याची हाईट अजून वाढून घेऊया. सो इथे आपण मूव नोड घेऊया. थोडं आपण साईज मध्ये चेंज करून घेतो. मूव नोड घेतला. हा नोड सिलेक्ट केलाय. मूव नोड म्हटलंय. मूव नोड आणि यालाच वाय डायरेक्शनला समथिंग मी इथे 0.4 एवढं साईज सेट करून घेतो. 0.4 ते ओके करतो. हे झालंय वरच्या बाजूला सेट. नेक्स्ट वन, आता हे जे काही बीम्स आहेत हे आपल्याला वरती कनेक्ट करायचे. तर याला आपण सिम्पली एक्सटेंड करून घेऊया. तो एक्सटेंड करण्याकरता ते सगळ्यांनाच एक्सटेंड करण्यापेक्षा आपण या बीमला सिलेक्ट करतो किंवा नोडला सिलेक्ट करतो. नोड सिलेक्ट करून घेतले आणि यांनाच आपण वरच्या बाजूला एक्सटेंड करून घेतोय. बट हा चला ठीक आहे, एक्सटेंडचा पण ऑप्शन आहे आपल्याकडं. आपण एक्सटेंड बीमने पण त्याला चेंज करू शकतो. तर इथे पण आपण याला थोडं एक्सटेंड करून टाकू. एक्सटेंड करणं म्हणजे नोडला मी इथं वरती एक्सटेंड करून घेतोय. सिलेक्ट केलंय. ट्रान्सलेशनल रिपीटला जाऊया. त्यामध्ये सिम्पली आपण एक 1 मीटरची हाईट कन्सिडर करतोय. लिंक स्टेप केलंय आणि ओके बटनला क्लिक करून टाकू. सॉरी एक्स ऍक्सिसला जातोय. कंट्रोल साइड, कंट्रोल साइड, सिलेक्ट नोड, देन ट्रान्सलेशनल रिपीट, वाय ऍक्सिस 1 मीटर समथिंग, अँड देन 1.5 घेऊन टाकूया. आपण थोडं जास्त घेतोय. लिंक स्टेप आणि ओके केलंय. तर हे वरच्या बाजूला एक्सटेंड झालंय. तर इथे नोड कुठलाही शो होत नाहीये. शिफ्ट के बटन प्रेस करा तर ते नोड शो केले जाते. आता हे जे काही बीमावरती आपण एक्सटेंड केले त्यांना आपण इथे मर्ज करून घेऊया. सिम्पली इथे स्ट्रेच बीमचा ऑप्शन दिसतं. मर्ज करून घेऊया. सो मर्ज
मार्च आणि मार्च पर्यंत. Yes, हे झालंय मर्ज. पण सध्या तरी ही जी काही साईज आहे हे वरपर्यंत जात आहे, झाल्यानंतर आपण इंटरसेक्ट करून चेंज करून घेणार आहे. ओके, तो आपण याला मेंबर प्रॉपर्टी एक असाइन करून घेतोय. तो फर्स्ट आपण याला इंटरसेक्ट करून टाकू. इंटरसेक्ट सिलेक्टेड मेंबर्स, इंटरसेक्ट हा जो काही बीम आहे तो आपल्याला नकोय, तो आपण डिलीट करून घेतला. नेक्स्ट वन, आता यामध्ये मेंबर प्रॉपर्टी आपल्याला असाइन करायची आहे. तर हा बीम हे सगळे बीम आपण सिलेक्ट करून घेतले. आता प्री इंजिनियर बिल्डिंग साठी जी काही मेंबर प्रॉपर्टी आहे ती स्पेसिफिकेशन मध्ये इथे आपल्याला टेपर्ड नावाला क्लिक करायचं आहे, कारण की आपल्याला स्टँडर्ड सेक्शन मध्ये ते भेटणार नाही. सो सिम्पली आपण इथे टेपर्डला क्लिक करतोय. टेपर्ड मध्ये इथे आपल्याला F1 साईज चूज करायचं आहे. तर F1 आपण कन्सिडर करतोय समथिंग 0.9 मीटर. त्यानंतर F2, आता F1 म्हणजेच काय, तर ही जी काही वेब आहे, ओके, या वेबची ती लेंथ कन्सिडर केली 0.9. F2, F2 म्हणजेच इथे ही वेबची थिकनेस आहे. सो ती थिकनेस आपण कन्सिडर करतोय 0.01 समथिंग, म्हणजे 10 mm ती वेब थिकनेस आपण कन्सिडर केली. F3 म्हणजेच इथे आपल्याला बॉटम जी काही वेब आहे बॉटम साईडला त्याची डेप्थ, सो ती डेप्थ आपण कन्सिडर करतोय 0.5 मीटर. त्यानंतर F4, सो F4 म्हणजेच इथे आपण जी काही फ्लॅंज आहे ते फ्लॅंजची विड्थ कन्सिडर करतोय. तर F4 मध्ये आपण 0.25चा फ्लॅंज कन्सिडर करतोय. त्यानंतर F5 म्हणजेच इथे आपल्याला फ्लॅंजची थिकनेस कन्सिडर करायची आहे. आता आपण जसं डिस्कस केलं होतं, फ्लॅंज थिकनेस आपण समथिंग 0.02 कन्सिडर करतोय, म्हणजेच नियर अबाउट 20 mm. ओके, याप्रमाणे. त्यानंतर F6 मध्ये अगेन आपण ती 0.25 घेतोय. तर F6 या बाजूला आहे. तर जी काही आपली फ्लॅंज आहे त्याची विड्थ किती आहे ती 0.25 आपण कन्सिडर केली. F7 बॉटम फ्लॅंजची थिकनेस किती द्यायची, तो बॉटम फ्लॅंज थिकनेस अगेन आपण 0.02 20 mm कन्सिडर करतोय. तर जसं आपण डिस्कस करतोय का जी काही वेब आहे ती वेब बेंडिंग मोमेंट ट्रान्सफर करत नाहीये, शिअर फोर्स ट्रान्सफर करते. तर त्याच्यासाठी त्याला थिकनेस थोडा आपण कमी ठेवलाय. आणि जी काही फ्लॅंज आहे त्यावर बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स दोन्ही ट्रान्सफर होत आहेत, त्यामुळे त्याची थिकनेस आपण थोडी जास्त ठेवली. आयदर तुम्ही इथे दोन्ही थिकनेस सेम ठेवल्या तरी चालतील, पण डिझाईनवर ते डिपेंड असेल. जर आपल्याला वाटलं तर आपण ते ऑप्टिमायझेशन पर्पज करता सायझेस परत चेंज करणार आहे. तर हे झालं इथे सेट. आता यालाच आपण इथे ऍड असाइन करतोय, क्लोज केलंय. अगेन इथे असाइन करतोय, येस केलंय आणि क्लोज केलंय. आता हे झालंय सेट. बट इथे तो सेक्शन प्रॉपरली आलाय का हे चेक करण्याकरता राईट क्लिक करा. 3D रेंडरिंगला आपण क्लिक करतोय, तर इथे आपण तो सेक्शन चेक करू शकतो. तर बघा हे थोडं इन्व्हर्टेड झालेलं आहे. तर आपण परत जिओमेट्रीला जातोय आणि त्या स्क्रीनवर जर तो सेक्शन चेक करायचा असेल तर राईट क्लिक लेबलला या, स्ट्रक्चरमध्ये सेक्शन आउटलाईन ऑप्शनला क्लिक करायचं, अप्लाय करा, ओके करा. तर हे झालंय चेंज. तर इथे प्रॉब्लेम काय झालाय, जसं आपण इथे डिस्कस करतोय की बेंडिंग मोमेंट इथे बॉटमला कमी असणार आहे, कारण की पिन सपोर्टेड स्ट्रक्चर आपलं असतं पीईबीचं. त्यानंतर इथे गेलं तर मोमेंट जास्त आहे, इथं मोमेंट जास्त असणार आहे, इथं कमी असणार आहे. परत इथून ह्या सेक्शनला मोमेंट जास्त असणार आहे, इथं कमी असणार आहे. इथून परत इथे जास्त असणार आहे आणि इथून परत इथे जास्त असणार आहे. तर हा सगळा बेंडिंग मोमेंट डायग्राम असा साधारणतः क्रिएट होताना आपल्याला दिसणार आहे. तर हे आपण जस्ट एक क्रिएट केलंय. आता याचमध्ये आपण मेंबर प्रॉपर्टी असाइन केली आहे, फक्त आपल्याला याचं ओरिएंटेशन बदलायचं. तर सिम्पली आपण ह्या बीमला सिलेक्ट करतोय. युटिलिटीज मध्ये बीम टूल्स मध्ये बीम इन्सिडन्सचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. आणि इथे आपल्याला काय करायचं, स्विच इन्सिडन्स. सो इन्सिडन्स हा स्विच करायचा, तर याला ओके करा. तर आता हे प्रॉपरली दिसतंय. ओके, बट इथे परत याचा आपण स्विच केलाय. तर बघा आता इथे राईट हँड साईडचा जर आपण विचार केला तर हे बरोबर आलंय. तर इथं आपण जर चेक केलं तर इथे मोठा सेक्शन वरच्या बाजूला आहे, छोटा सेक्शन खाली आहे. इथे जो काही मोठा सेक्शन आहे तो इथं या कॉर्नरला आहे, छोटा सेक्शन आत चाललाय. तर इथे आपल्याला फक्त या बीमला परत चेंज करावं लागेल. आपण सिलेक्ट केलाय, युटिलिटीज, बीम टूल, बीम इन्सिडेन्स, आणि याला आपण स्विच करून घेतो. येस, सो हा झालाय तो सेट या प्रकारे. आता इथे याच्याच विरुद्ध बाजूला इथे पण आपल्याला त्याला क्रिएट करायचं आहे. तर सिम्पली हीच मेंबर प्रॉपर्टी इथे आपण परत एकदा असाइन करणार आहे. तो सिलेक्ट केलंय, स्पेसिफिकेशनला जाऊया.
सिलेक्ट करूया. तर इथं काय झालंय बघा आता, जसं आपण ह्या मेंबर प्रॉपर्टीला सिलेक्ट करतोय तिथं हायलाइट असाइन जॉमेट्रीचं ऑप्शन आहे. म्हणजे ज्या बीमला ही प्रॉपर्टी असाइन आहे ते मेंबर हायलाइट होत आहेत. पण इथे आपण याला अनचेक करूया. आपल्याला ह्या बीमवर परत हीच मेंबर प्रॉपर्टी असाइन करायची आहे. तर याला सिलेक्ट केलंय आणि इथे परत आपण असाइन टू सिलेक्टेड बीमला क्लिक करतोय. असाइन केलं, येस केलं. तर ही प्रॉपर्टी परत एकदा आपण डिफाईन करणार नाही, फक्त असाइन केली. परत एकदा राईट क्लिक 3D रेंडरिंग मध्ये जाऊया, चेक करूया तर उलटा दिसतंय. किंवा इथे राईट क्लिक लेबल मध्ये जाऊया, स्ट्रक्चर मध्ये सेक्शन आउटलाईनला क्लिक करा, अप्लाय करा, ओके करा. हे झाले सेट. आता इथे ह्या सेक्शन मध्ये जे राईट हँड साइड मध्ये प्रॉपरली तो मॅनेज झालाय. तर याची साईज आणि याची साईज सेमच आहे, पण इथे ही साईज प्रॉपर येत नाही आहे. म्हणजेच हा जो काही बीमचं ओरिएंटेशन आहे ते आपल्याला चेंज केलं पाहिजे. तर बीम सिलेक्ट करा, युटिलिटीज मध्ये बीम टूल्सला यायचंय आणि इथे बीम इन्सिडेन्सला आपण चेक करतोय आणि त्याला स्विच करून घेतोय, ओके करा. तर हा स्विच झालेला आपल्याला दिसतोय याप्रमाणे. तर हे झालंय क्रिएट. ओके, सो इथं आपल्याला हा स्ट्रक्चर असा क्रिएट झालेला दिसतोय. तर हे झालं इथे क्रिएट. आता याचमध्ये हे जे काही कॉलम्स आहेत, या कॉलम्सला आपल्याला परत साईज द्यायची आहे. बट ती साईज पण आपण बेसिकली इथे कस्टमाइज क्रिएट करतोय. म्हणजेच स्टँडर्ड साईज नाही देते, नॉन स्टँडर्ड साईज याला असाइन करतोय. तर त्यामध्ये सिलेक्ट केलेत, त्यामध्ये आपण स्पेसिफिकेशन मध्ये टेपर्डलाच जातोय. बट आपण टेपर्डची साईज देत नाही, आपण नॉर्मलच साईज देतोय. सो त्यामध्ये F1 विल बी 0.3 कन्सिडर करतोय. वेब थिकनेस 0.01 कन्सिडर केली आहे. देन अगेन डेप्थ ऑफ सेक्शन एंड नोड विल बी 0.3 अगेन. सो सेमच ठेवतोय आपण दोन्ही ठिकाणी. F4 विल बी 0.2. सो फ्लॅंज थिकनेस आपण फ्लॅंजची विड्थ आपण 0.2 कन्सिडर करतोय. त्यानंतर त्यामध्ये त्याची थिकनेस 0.01 आपण कन्सिडर केली आहे, ओके. आणि इथे परत अगेन विथ 0.2 घेतली, विथ ऑफ बॉटम फ्लेंज 0.2 आणि थिकनेस अगेन 0.01 याप्रमाणे आपण कन्सिडर करून इथे झाले सेट. याला करणार आपण असाइन क्लोज, असाइन येस, देन क्लोज. हे झालं चेक. आता याला आपण राईट क्लिक 3D रेंडर मध्ये चेक करतोय. तर इथे आपण पाहू शकतो हे सेक्शन्स आपले डिफाईन झाले. त्याचं ओरिएंटेशन पण चेक करा, ओरिएंटेशन आपलं प्रॉपर इथे आलेलं आहे. आता हेच आपल्याला जे काही सेक्शन्स आपण क्रिएट केलेले आहेत तेच आपल्याला ट्रान्सलेट करायचे ऑदर डायरेक्शनला. तो ऑदर डायरेक्शनला ट्रान्सलेट करण्याकरता इथे आपण सिम्पली टॉप व्ह्यूला जातोय. टॉप व्ह्यू शिफ्ट टेक्स्ट आपण हाईड करून टाकूया आणि यामध्ये या ऑब्जेक्टला आपण सिलेक्ट केलंय. तर सिलेक्ट करून आपण याला बॅक साईडला ऍड करून घेतोय. सिम्पली एक 6 मीटर ट्रान्सलेशनल रिपीट. देन झेड ऍक्सिस नंबर ऑफ स्टेप्स विल बी 6. आपण 6 स्टेप यामध्ये कन्सिडर करतोय. देन लेंथ विल बी 6 मीटर. देन ओके बटनला क्लिक करायचं. हे झालं क्रिएट याप्रमाणे. आता इथे आपल्याला फ्रंटमध्ये जर चेक केलं तर हे जे काही मिडलचे कॉलम्स आहेत ते कॉलम इथे आपल्याला नको आहेत. आपल्याला फक्त एंडवर कॉलम पाहिजे, मिडलला ते कॉलम नको आहेत. सो आपण सध्या तरी या कॉलम्सला डिलीट करून टाकतो. सो फ्रंट व्यू एंड केबलचे कॉलम्स आहेत ते आपण डिसिलेक्ट करतो आणि आपले कॉलम डिलीट करून टाकतो, ओके. याप्रमाणे तो सेक्शन बनलाय. राईट क्लिक 3D रेंडर मध्ये आपण त्याला चेक करू शकतो. हे झाले की फ्रेम आणि गेबलला कॉलम आपण ऍड करून घेतले. नेक्स्ट, आता याच नंतर इथे आपल्याला सेक्शन ऍड करायचे पर्लिन किंवा गर्टचे. पण इथे आपण जर या सेक्शनचा विचार केला तर यामध्ये ऑलरेडी आपण एक मेंबर प्रॉपर्टी ऍड करून ठेवलेली आहे. आता यालाच आपण इन्सर्ट नोडने डिवाइड करणार आहे. तर इथे आपण फ्रंट व्ह्यूला येतोय. फ्रंट व्ह्यू मध्ये इथे आपण हे जे काही बीम्स आहेत ते सिलेक्ट केलेत. सिम्पली आपण इन्सर्ट नोडला क्लिक करतोय. इन्सर्ट नोड मध्ये आपल्याला ऍड एन पॉइंट्स म्हणायचे. त्यामध्ये आपल्याला नियर अबाउट 4 पॉईंट ऍड करायचे. तर मी ते 4 सांगतोय आणि याला इथे ओके करतोय. तर हे नोड ऍड झाले. तर त्याला राईट क्लिक 3D रेंडर मध्ये आपण जर चेक केलं तर बघा इथे प्रॉपरली आपल्याला आता तो जो काही सेक्शन आहे तो स्प्लिट झालेला दिसतोय. बट इथे एक सगळ्यात महत्वाचे असं आहे, जर तुम्ही याला फर्स्टली
कट केलंय आणि नंतर जर टेपरची प्रॉपर्टी असाइन करत असाल तर ती प्रॉपर्टी असाइन करणं पॉसिबल नाही. कारण की त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला प्रॉपर कळणार नाही किंवा जमणार पण नाही. कारण की हा सेक्शन इथे कट होतोय तर याची साईज परत पुढे किती होणार आहे आणि किती डिफरंट डिफरंट मेंबर प्रॉपर्टीज आपल्याला ऍड करावं लागतील. सो त्याकरता पहिले पीईबी मध्ये कधी पण काम करताना मेंबर प्रॉपर्टी असाइन करा, नंतर त्यामध्ये इन्सर्ट नोडने डिवाइड करा. आता इथे आपण शिफ्ट के प्रेस करतोय तिथे आपण ते चेक करू शकतो. थ्रेड व्ह्यू मध्ये आपण बघतोय. आता याचमध्ये पर्लिन्स आपल्याला ऍड करायचे. आपण इथे जॉमेट्री मध्ये येतोय, ऍड बीम म्हटलंय, फर्स्ट टू सेकंड सेकंड थर्ड, याप्रमाणे आपण एक मेंबर ऍड करून घेऊया. हा झालाय ऍड. नेक्स्ट स्टेप, पण ह्या बीमला सिलेक्ट करून घेतोय, राईट क्लिक कॉपी करणार आहे, कॉपी केलंय. कॉपी करून परत एकदा राईट क्लिक पेस्ट बीम म्हणायचं. तर पेस्ट बीम मध्ये इथे आपल्याला रेफरन्स पॉईंट बनायचं. रेफरन्स पॉईंट घेतला बॅक साईडचा ऑर एल्स फ्रंट साईडचा, कुठला पण तुम्ही घेऊ शकता, आयदर फ्रंट किंवा बॅक. याला ओके करा आणि जिथे आपल्याला तो प्लेस करायचा आहे तिथे आपण सिलेक्ट करून घेतो याप्रमाणे. तर ही वॉर्निंग जी येते की त्याला मेंबर प्रॉपर्टी नाहीये. ओके, आपण हाफ सेक्शन पर्यंत हे मेंबर सिलेक्ट करून घेतले, ड्रॉ करून घेतले. आता सेंटरचा पर्लिन सोडून आपण हे बाकीचे पर्लिन सिलेक्ट करून घेतो. ओके, त्यांना आपण इथे मिरर करून घेणार आहे. सो मिरर, मिरर म्हटलंय. मिरर मध्ये आपलं जे काही प्लेनचा विचार केला तर आपलं वाय झेड प्लेन आहे. सो हे व्हर्टिकल वाय आहे आणि ह्या डायरेक्शनला झेड आहे. तो वाय झेड प्लेन आहे आणि प्लेन कुठून पास करायचं ते या सेंटर पासून पास करायचंय आणि याला जनरेट कॉपीवर मूव, तो कॉपी ओके करा. तर हे डायरेक्टली इथे पेस्ट केले जाते याप्रमाणे. राईट क्लिक 3D रेंडर मध्ये आपण जर चेक केलं तर यामध्ये पर्लिन, पण याला आपण मेंबर प्रॉपर्टी अजून असाइन केलेली नाही. तर पर्लिन याप्रमाणे ऍड झालेली आपल्याला दिसणार आहे.